जळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासापासून पावसाने जोर धरला असून हवामान खात्याच्या वतीने रेड अलर्ट जारी करण्यात आला होता। गेल्या 24 तासापासून सुरू असलेल्या जळगाव जिल्ह्यातील काही मार्केटच्या परिसरात पाणी साचले असून पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। जळगाव शहरातील गांधी मार्केट परिसरात यावेळी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। यावेळी जळगाव महानगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनाचे यावेळी नागरिकांनी यावेळी नियोजनाबाबत कुठेतरी महानगरपालिकेच्या कारभाराबाबत संशय व्यक्त केला आहे। वेळीच या ठिकाणी नाली सफाई करण्यात आली असती तर आज आमच्या दुकानांचे या ठिकाणी नुकसान झाले नसल्याची भावना यावेळी व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। या संदर्भात व्यापारी राजू कोडी व हरीश दोशी यांनी याबाबत अधिक माहिती दिली। नेमकं ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। प्रमाणात पाणी साचलंय। महानगरपालिकेचे जे काही अधिकारी आहेत ते फक्त वादे करतात का नाली सफाई झालेली आहे, मार्केटची सफाई झालेली आहे, परंतु अक्षरशः जर आपण पाहिलं प्रत्यक्षात तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारे मनपाचे अधिकारी यांनी साफसफाई केलेली नाही आहे। त्यांनी जर साफसफाई केलेली असती, चेंबर खुले केलेले असते तर आज या ठिकाणी आमच्या व्यापाऱ्यांचं नुकसान हे झालेलं नसतं। तरी मनपाचे प्रशासन हे अत्यंत हलगर्जीपणा करते आणि या मार्केटकडे दुर्लक्ष करते। त्याच्यामुळे या ठिकाणी झालेलं छोट्या व्यापाऱ्यांचं नुकसान हे मोठ्या प्रमाणात आहे। ते मनपा प्रशासन भरून देईल का? तरी मनपा प्रशासनानं हे झालेलं व्यापाऱ्यांचं नुकसान हे भरून द्यावं आणि याच्यावर कायमस्वरूपानं परमनंट उपाय करावा। नाव सांगा आपलं। राजेंद्र कोडी। मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय दुकानात आपलं। या ठिकाणी प्रत्येकाचंच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि यावेळेसही नाही, हे दरवेळेसही असतं। आणि पाणी जेव्हाही येतात किंवा रेड अलर्ट वगैरे म्हणा किंवा आम्हाला अशी जी शंका असते, आम्ही वारंवार जी असेल प्रशासनाला सांगतही असतो की आम्हाला जी असेल याच्या सुचोई जी असतील तुम्ही ज्या टॅक्सेस वगैरे घेतात तर त्याप्रमाणे आम्हाला द्यायलाही पाहिजे, पण त्याप्रमाणे ते काही होत नाही आहे। तरी आम्हाला हे जे नुकसान असलेली भरपाई जी असेल महापालिकेने जी असेल कुठल्या तरी माध्यमातून जी असेल आम्हाला करायला पाहिजे आणि शासनाने जे असेल आम्हाला मदत करायला पाहिजे। नाव सांगा आपलं। हरीश दोशी।